चला तर मग आता सुरू करतोय बाबांची प्रसिद्ध झालेली 22वी कथा. जी प्रसिद्ध झाली होती स्वराज्याच्या 19 जून 1982 या अंकामध्ये. कथेचं नाव आहे वैशाख. आकाशात ढग आलेले असतात, काळे कबरे ढग. त्यांच्या मोठाल्या ओळी लागलेल्या असतात. गरम वाऱ्याचा झोत एखाद्या भट्टीचा अनुभव देत असतो. मी कंटाळतो. गच्चीवर जाऊन उभा राहतो. पायात चपला घालायलाच लागतात. गरम झळा मारत असतात. दूरवर बर्डीचा किल्ला स्पष्टपणे दिसतो. त्याच्या अलीकडं उंच कल्पना बिल्डिंग दिसते. कुठं मिलची चिमणी दिसते. सदरमधील चर्चेस ढगांच्या काळ्या पार्श्वभूमीवर मोहक दिसतात. सिव्हिल लाईन, सेमिनरी हिलचा हिरवा पट्टा किंचित सुखावतो. गरम वाऱ्याचा झोत असं म्हणतात गिरकी मारतो. अजून पाऊस पडत नाही. सगळीकडे पावसाचं फसवं वातावरण. कुठून तरी वारं आलं की वाटावं पाऊस आला म्हणून. डोक्याला कानाला रुमाल बांधून नागपूरचे लोक फिरत असतात. अंगाची लाही लाही होत असते. पानांच्या ठेल्यावर मोठं मिठा पान, त्यात जाफरानी वऱ्हाडी तंबाखू घालून घोळत बसतात. स्टिरिओवर सिनेसंगीत ऐकत मुखरसाचे सडे शिंपत बसतात. कोपऱ्यावरच्या हात ठेल्यावर चहाला आधण येतं. कडक मिठी चाय बनून राहते. कचोरी आलूबोंडा तळून राहतो. त्या गरम तेलाचा उग्र वास दरवळत राहतो. चिमण्या मातीत खेळतात. धीटपणे घरातल्या भांड्यातलं पाणी पितात. मी भाजत गच्चीतच उभा राहतो. किंचित गार वारा आल्याचा भास होतो. त्या भासानं सुद्धा बरं वाटतं. हातातलं संत्र झेलत मी अस्वस्थ होतो. मग त्याची जाड साल सोलत बसतो. संत्र्याची फोड चाकताना एक एक आठवणी येतात. उन्हाळा विसरतो. अंगाची लाही विसरतो. सुखाचे दिवस आठवतात. पुण्याच्या गल्लीबोळातून फिरताना अनेक वेळा पाहिलेले जुने वाडे, गणपती उत्सवात जागवलेल्या रात्री, तुफान रोषणाईचे गणपती आणि ते पाहायला आलेली रंगबिरंगी गर्दी, मंडईतील मुसाफिरी, जिमखान्यावरची पायपिटीतील मोज, हॉटेलसमोर उभी राहून ओढलेल्या सिगरेटी, सारे अनुभव कसे चवीने घेतलेले, जणू जगापेक्षा वेगळे. तरीही त्यात एक अतृप्तीची अनोखी भावना. भारावलेल्या नजरेनं मी ढगाकडे पाहत राहतो. ओथंबलेले भरलेले ढग, थव्यांनी भटकणारे ढग, त्यातून दिसणाऱ्या अनेक रम्य आकृत्या. कुठून तरी बगळ्यांची माळ उडू लागते. काळ्या ढगांवर तरंगू लागते. पंखांची फडफड ऐकू येते. मी पाहतच राहतो. हिरव्यागार पोपटांचा थवा डोळ्याला एक विलक्षण गारवा देतो. मी भरून येतो. गलबलून येतो. वाटतं आता काहीतरी लिहावं. मन मोकळं करावं. मनात घर करून राहिलेल्या अनेक व्यक्ती डोळ्यासमोर येतात. त्यांच्या बोलण्या चालण्याच्या ढबी आठवतात. अनेक छोटे मोठे प्रसंग आठवतात. मंडई, लक्ष्मी रोड, जिमखाना आणि वेताळ टेकडी या चौकोनात हरवलेलं माझं एक छोटं विश्व कागदावर उमटावंसं वाटतं. पण अजून बांध फुटतच नसतात. उर्मी नुसत्याच उसळत राहतात. ढग नुसतेच तरंगतात. ऐकलत का? आज बाजाराचा दिवस आहे. भाजी आणायला हवी. मी तयार आहे. हेमा गच्चीवर येत म्हणते. मी असाच हरवलेला, आठवणींच्या धुक्यात लपेटलेला. एकदम तिच्या बोलण्यानं काहीसा दचकतो. हो हो म्हणत जिना उतरतो. डोक्यात कथानक घोळत असतं. शब्द उसळत असतात. भर उन्हातल्या त्या भारावलेल्या स्थितीनं काटा येत असतो. मी बोलतच नाही. थंडपणे कपडे करतो. माझ्या पर्ल यामाला किक मारतो. वेस्ट हायकोर्ट रोडवरून गाडी धावू लागते. बजाज पुतळ्याला वळसा मारून मी पुढं जातो. खांद्यावर हेमाचा हात असतो. मावळती उन्हं झळा मारत असतात. बेसुमार धूळ उडत असते. रस्त्यावरचे खड्डे चुकवत मी पुढं सरकत असतो. लक्ष्मीभवन चौकात बाजार भरलेला असतो. मिळेल त्या जागेवर भाज्या, संत्री, भेल मांडून विक्रेते बसलेले असतात. बाजारात तुफान गर्दी उसळलेली असते. सगळीकडे माणसं असतात. छोट्या राहुट्या उभारलेल्या असतात. मी परक्यासारखा तो बाजार निहाळत राहतो. सतत कानावर पडणारी हिंदी भाषा मला कुठेतरी परप्रांतात नेऊन सोडते. मला किंचित हसू येतं. मी त्या बाजारात वाहून जातो. हेमा भाजी घेत असते आणि मी पैसे देत असतो. माझ्या कथानकातल्या व्यक्ती माझ्याशी बोलत असतात. स्वतःचे लग्न न करता धाकट्या बहिणीचं लग्न लावून देणारी पुण्यातील सिंधू कुलकर्णी आठवत असते. तिच्या एकाकीपणाचा मला मनस्वी चटका लागलेला असतो. तिच्या भावना मी अनुभवत असतो. बायकोनं टाकलेला मधु पानसे मध्येच घुसतो. त्याचं अफाट व्यक्तिमत्व ओघळतं. त्याचं बोलणं चालणं आठवू लागतं. कजाक बायकोच्या व्यक्तिमत्वाखाली दडपलेले आणि सत्व विसरलेला वासुदेव पुन्हा पुन्हा आपला केविळवाणा चेहरा दाखवतो. ही सारी माणसं जणू माझ्याभोवती फेर धरतात. त्यांच्या विचारानं आणि त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या मनस्वी आपुलकीने मी गुदमरून जातो आणि मग त्यांच्याशी सलगीनं वावरतो.
माझ्या तोंडून काहीतरी असंबद्ध शब्द बाहेर पडतात. "काय म्हणालात?" हेमा विचारते. मी स्वतःला सावरतो. "मी? काही नाही बुवा." आणि त्या भरलेल्या बाजारात पुन्हा किंचित एकाकी होतो. माझं लक्ष समोरून येणाऱ्या एका तरुणीकडे जातं. स्मिता देवधर? पुण्याची माझी विद्यार्थिनी? तीच असावी. आणि इकडे नागपूरला? मी फसतो. हताश होतो. इथं माझ्या ओळखीचं कोणीच भेटत नाही. माणसासारखी माणसं दिसतात. हाक मारावीशी वाटते. सलगीने एखाद्याच्या पाठीवर थाप मारावीशी वाटते. पण प्रत्यक्षात मी काहीच करू शकत नाही. मी पुन्हा हरवतो. सिंधूचं लग्न समोरच्या दुकानदाराशी लावतो. तिचा आनंदाने उजळलेला प्रौढ चेहरा मी जणू प्रत्यक्ष पाहतो. तिच्या दाढीवाल्या वडिलांचा उग्र चेहरा बजावून सांगतो, हे लग्न मी होऊ देणार नाही. तो दुकानदार ना जातीचा ना पातीचा. मग सिंधूचे विचार. तिच्या जीवनातलं नैराश्य, उपाशीपोटी तळमळत काढलेली रात्र, तिचा घर सोडण्याचा नाट्यपूर्ण निर्णय. पण पहाटे पुन्हा विचार बदलतात. एखाद्या भग्न मूर्तीप्रमाणे राहायचं तिनं ठरवलेलं असतं. मला हेमाच्या हातातल्या पिशवीचा धक्का लागतो आणि मी भानावर येतो. अहो, आता बर्डीवर जायचं का? मला आपणा भांडारमधून थोडं सामान आणायचं आहे. हेमा मला विचारते. मी कसाचाच हसतो. म्हणतो. खोल कुठेतरी सिंधूचे दुःख खुपत असते. मानवी स्वभावाचे कंगोरे मी चाचपडत असतो. पुन्हा पल आम्हाला मी किक मारतो. गाडी वेगानं जाऊ लागते. घामेजलेल्या चेहऱ्यानं सायकल रिक्षावाले पायटे मारत असतात. त्यांच्याकडे पाहून पोटात तुटू लागतं. समोरच्या आभाळाच्या तुकड्यावर काळा ढग लोळत असतो. एखाद्या काळ्या मांजरासारखा फिस्कारत असतो आणि जिभल्या चाटत बसतो. एखाद्या लठ्ठ उंदीर मटकावून बसल्यासारखा सुस्तावून राहतो. वारं सुटतं. गरम झळा मारू लागतात. सगळीकडून धूळ उसळते. चष्म्याच्या काचेवर साठते. सारं दुसरं दिसू लागतं. शंकरनगर चौकातून मी गाडी वेगानं नॉर्थ अंबाझरी रोडनं बर्डीकडे घेतो. रस्ता अस्ताव्यस्त पसरलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची किंचित पिवळी पडलेली झाडी मोहवत असते. दोन्हीकडच्या विस्तीर्ण शेतातून वारं वाहत असतं. अचानक मी गाडीला ब्रेक लावतो. महाराज बागेकडून अचानक आलेला उसाचा रस काढून विकणारा हातठेलेवाला मध्येच आलेला असतो. मी 2-4 शब्द फेकतो. न जमणाऱ्या हिंदी भाषेला खांद्यावर खेळवण्याचा प्रयत्न करतो. माझं हिंदी त्याच्या चेहऱ्यावरून उगळणाऱ्या घामाप्रमाणे उघळतं. पावसाचा एक टपोरा थेंब आदळतो. मी सुखावतो. फुलून येतो. हेमा लवकर चालायची घाई करते. मी गाडीचा वेग वाढवतो. झाशी राणी चौकातून व्हरायटी चौकाकडे निघतो. कापडाचा बाजार रस्त्यावर मांडून लोक बसलेले असतात. रसवंतीमध्ये माणसं गन्ने का रस पित असतात. आभाळाकडे पाहत असतात. गर्दीतून शब्द येतात. पाणी आहे का? जल्दी चलना बे. मी गप्प असतो. अपना भंडारमध्ये हेमा खरेदी करत असते. चारही बाजूंनी गर्दी उसळलेली असते. पंजाबी, बंगाली, मद्रासी आणि वऱ्हाडी माणसं बाजार करून राहिलेली असतात. सायकल रिक्षावाले दीनपणे उभे असतात. धरमपेठ आहे का बाबू? रामनगर चौक 3 रुपया. गिरायकांची विनवणी करत राहतात. मी मात्र त्या अफाट गर्दीत काहीतरी हरवल्यासारखा एकाकी उभा असतो. तोंडात पान घोळत असते. किंचित अंधारलेलं असतं. पावसाचा शिडकावा सुरू होतो. पाणी आहे म्हणत लोक गडबडतात. रिक्षावाले सज्ज होतात. भाव वाढतात. मी रस्त्यावर हेमाची वाट पाहत गाडीजवळ उभा असतो. वीज चमकते. गडगडतं. हेमा गाडीजवळ येते. चला म्हणते. पावसातून जायची तयारी असते तिची. पाऊस अंगावर घेत मी उभा असतो. तिच्याकडं किंचित दृष्टिक्षेप टाकत मी म्हणतो, सिंधूनं झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हेमा दचकते. अहो घरी जायचं ना? का कुठं थांबायचं? मी मानेनच नाही म्हणतो. माझ्या कथानकानं पूर्ण आकार घेतलेला असतो आणि वैशाखातला ढग बरसत असतो.